Okay, next definition आहे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, दॅट इज द RMS व्हॅल्यू. तर डायरेक्ट डेफिनेशन आपण बघू की RMS व्हॅल्यू किंवा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूज काय असते. इट इज अ व्हॅल्यू ऑफ स्टेडी करंट. So it is a value of steady current, म्हणजेच DC current which produce same amount of heat in a resistor in a given time as produced by AC in same resistor in same time. Okay, so it is a value of steady current, म्हणजेच DC current which produce same amount of in a resistor in a given time as produced by AC in a same resistor in a same time. याचा अर्थ काय की एखाद्या रेजिस्टर मधून DC करंट आपण समजा सेंड केल्यानंतर जेवढी हीट प्रोड्यूस होते तर तेवढीच हीट सेम रेजिस्टर मध्ये सेम टाइम मध्येच ओके AC करंट जर प्रोड्यूस करत असेल तर DC करंटच्या त्या व्हॅल्यूला म्हणायचं रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू किंवा याला व्हर्च्युअल व्हॅल्यू किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू सुद्धा असं म्हणतात. ओके, सो RMS value is also called virtual value or effective value. ओके, तर आता इथं हा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इथं हिटिंग इफेक्ट जो आहे किंवा हीट जी आहे ती आपल्याला माहिती आहे डिपेंड असते स्क्वेअर ऑफ करंटवरती. ओके, तर याचं रिझन काय की ॲमीटर आणि व्होल्ट मीटर जे आहे तर हे करंट आणि व्होल्टेजच्या ॲव्हरेज व्हॅल्यू मेजर करतात. ओके, आणि करंट आणि व्होल्टेजच्या ॲव्हरेज व्हॅल्यू कंप्लीट सायकलसाठी 0 असतात. ओके, अँड दॅट्स वाय इथं जी प्रॉपर्टी आहे हिटिंग इफेक्टची जी प्रॉपर्टी आहे ओके म्हणजे हीट इज अ डिपेंड ऑन द स्क्वेअर ऑफ करंट. तर त्याच्यावरून आपण जर समजा हा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो करंटसाठी किंवा व्होल्टेजसाठी आणि त्याच्यावरून किती हीट प्रोड्यूस झाली ती सुद्धा आपण फाइंड आउट करतो. ओके, सो वी कॅन फाइंड द रिलेशन बिटवीन द RMS व्हॅल्यू ऑफ करंट अँड द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, so relation between IRMS and I naught, that is the RMS value of current and peak value of current. Okay, so over one complete cycle साठी तर आपल्याला माहिती आहे की that is the square of RMS value is equals to square of current, that is the RMS value of the square of current equals to that is 0 to 2 pi L to I square into d theta. ओव्हर वन कंप्लीट सायकल साठी डिनॉमिनेटर मध्ये येईल सरळ सरळ 2 पाय एका कंप्लीट सायकल साठी. I स्क्वेअर आपल्याला माहित आहे 0 to 2 पाय दॅट इज द I नॉट इनटू sin थीटा, sin ओमेगा टी म्हणजेच काय sin थीटा इनटू d थीटा अपॉन 2 पाय. ओके, तर याचा आहे स्क्वेअर. सो विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय दॅट इज द I नॉट स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा अपॉन 2 पाय. इंटिग्रेशन साइनच्या बाहेर I नॉट स्क्वेअर आणि 2 पाय घेऊ आपण. सो विच इज इक्वल्स टू दॅट इज द I नॉट स्क्वेअर अपॉन 2 पाय इंटिग्रेशन 0 to 2 पाय sin स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा. तर sin स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा साठी एक स्टँडर्ड फॉर्म आहे. sin स्क्वेअर थीटाचं इंटिग्रेशन डायरेक्टली फाइंड आउट करता येत नाही आणि म्हणून जो हाफ अँगल फॉर्म्युला ज्याला आपण म्हणत असतो तो फॉर्म्युला काय की 2 sin स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 मायनस cos 2 थीटा या फॉर्म्युला तिथं यूज करायचा आहे. ओके, सो therefore which is equals to that is the I naught square upon 2 pi. So integration from 0 to 2 pi in bracket 1 minus cos 2 theta upon 2 into d theta. So R2 बाहेर घ्या, that is the I naught square upon
2 pi into 2 integration 0 to 2 pi 1 minus cos 2 theta into d theta. Okay. तर याला जर इंटिग्रेट केला आपण दॅट इज अ I naught square upon 2 into 2 pi. So in bracket 0 to 2 pi into d theta minus integration from 0 to 2 pi, that is a cos 2 theta into d theta. Okay. So अशा पद्धतीचं हे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. आता d थीटाचं इंटिग्रेशन होईल थीटा. ओके. तर काय मिळेल आपल्याला थीटा मिळाल्यानंतर अप्पर लिमिट आहे 2 पाय, लोअर लिमिट आहे 0, म्हणजे इथं मिळेल 2 पाय आफ्टर इंटिग्रेशन. कॉस 2 थीटाचं इंटिग्रेशन जे आहे ते असेल साइन 2 थीटा अपॉन 2 आणि साइन 2 थीटाच्या ऐवजी 2 पाय प्लेस केला तर 4 पाय मिळेल आणि साइन 4 पाय 0, म्हणजे निगेटिव्ह साइन नंतरची ही टोटल टर्म होईल 0 आणि इथं काय मिळेल आपल्याला दॅट इज अ I naught square upon 2 into 2 pi into 2 pi cancel होईल. So IRMS, that is square of IRMS equals to I naught square upon 2. ओके. आणि हा स्क्वेअर जर काढला तर इथून आपल्याला मिळेल दॅट इज IRMS equals to दॅट इज I naught upon under root 2. ओके. आणि म्हणून IRMS ची व्हॅल्यू मिळेल IRMS equals to that is a 0.7707, that is the I naught. Okay. This gives the value of IRMS. Okay. ये रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ करंट, अल्टरनेटिंग करंट. तर अशाच पद्धतीने रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज मिळेल दॅट इज द ERMS इक्वल्स टू 0.70 इंटू पीक व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग EMF. ओके. आता ही करंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. तर एवढ्या स्क्वेअर करंटचा स्क्वेअर या रेजिस्टरमधून, ज्याचा रेजिस्टन्स R असेल आणि दिलेल्या टाईममधून जर फ्लो असेल किंवा त्या व्हॅल्यू माहीत झाल्या तर हीट प्रोड्यूस बाय द DC करंट जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करता येते. ओके. तर ती हीट सुद्धा आपण फाइंड आउट करू. ओके. Okay, so heat produced by AC over a complete cycle. Heat depend on square of current, so which is equals to that is the I square into resistance R into dt आणि ओव्हर वन कंप्लीट सायकल आहे तर त्यासाठी आपण घेऊ 0 to 2 पाय. याच्यावरून आपल्याला हीट जी आहे ती फाइंड आउट करता येईल. ओके. सो हे आपण वेगळ्या पद्धतीनं हे एक्सप्रेशन फाइंड आउट करा. सॉरी, इथं ओव्हर वन कंप्लीट सायकल आपण टाइम जो आहे तो इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आहे. सो इथं कन्सिडर करणार आपण कॅपिटल टी किंवा ला बुक्समध्ये डिनोट केलं आहे 2 पाय अपॉन ओमेगा, हे आपल्याला माहीत आहे टाइम पिरियड. ओके. सो विच इज इक्वल्स टू अगेन इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू टी आय म्हणजेच आय नॉट स्क्वेअर दॅट इज अ साइन ओमेगा टी इंटू आर इंटू डी टी. तर इथं आय नॉट स्क्वेअर आणि आर जो आहे तो आपण बाहेर घेणार. सो दॅट इज अ आय नॉट स्क्वेअर इंटू आर इंटिग्रेशन 0 टू टी दॅट इज इथं स्क्वेअर राहिला दॅट इज अ साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू डी टी. ओके. तर जसं आपण हाफ अँगल फॉर्म्युला जो आहे तो यूज केला होता तर सेम आपण हाफ अँगल फॉर्म्युला यूज करणार दॅट इज अ आय नॉट स्क्वेअर इंटू आर. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू टी as 1 minus cos twice time omega t upon 2 into dt. तर इथून हा t जो आहे तो जर आपण बाहेर जर घेतला सो विच इज इक्वल्स टू सॉरी 2 जो आहे तो इथं मिळेल आय नॉट स्क्वेअर इंटू आर अपॉन 2. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू टी 1 मायनस कॉस ट्वाइस टाइम ओमेगा टी इंटू डी टी. सिमिलरली आता इंटिग्रेशन ऑफ डी टी आपल्याला मिळेल टी, अपर लिमिट सुद्धा टी आहे. ओके. कॉस 2 ओमेगा टीचं जे इंटिग्रेशन आहे ते मिळेल साइन 2 ओमेगा टी अपॉन 2. ओके. तर या ओमेगा टीला जर आपण 2 पाय अपॉन टीच्या फॉर्ममध्ये लिहिलं, ओके, किंवा या टीला इथं जो आपण टी प्लेस करणार त्याला 2 पाय अपॉन ओमेगा टीच्या फॉर्ममध्ये मिळेल तर इथं मिळेल साइन 4 पाय, म्हणजे निगेटिव्ह साइन नंतर जी टोटल टर्म जी आहे ती 0 होईल. सो इथं हीट काय मिळेल आपल्याला, सो एच इक्वल्स टू that is the I naught square into R upon 2 into T, so which is equals to
that is I naught square into r upon 2 into that is 2 pi upon omega आणि I naught square upon 2 म्हणजे square of IRMS, so that is the square of RMS equals to R into 2 pi upon omega म्हणजेच t. ओके, तर आपण जो करंट सेंड करणार आहोत, ओके, अल्टरनेटिंग करंट एका वन कंप्लीट सायकलसाठी या रेजिस्टरमधून आणि एवढ्या टाईमसाठी, तर एवढी हीट जी आहे ती प्रोड्यूस होईल. तर सेम अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस बाय द डीसी करंट. तर एवढी हीट जी आहे ती डीसी करंट करून सुद्धा काय होत असते, फ्लो होत असते. ओके, सो दॅट इज द हीट प्रोड्यूस इन अ रेजिस्टर बाय द डीसी अँड एसी. तर ती असेल सेम. ओके, सो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे फेजर आणि फेजर डायग्राम. ओके, ओके, तर नेक्स्ट पॉइंटसाठी फेजर आणि फेजर डायग्राम समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू नो व्हॉट इज मीन बाय फेजर अँड फेजर डायग्राम. ओके, सो व्हॉट इज मीन बाय फेजर. आता फेजर कशाला म्हणायचं की रोटेटिंग व्हेक्टर, so that represent the quantity varying sinusoidally with the time. So rotating vector that represent quantity varying sinusoidally, that is the sinusoidally with time. So rotating vector that represent quantity varying sinusoidally with the time is called phasor, and diagram representing this is called phasor diagram. It's called phasor diagram. ओके, तर त्या डायग्रामला आपण काय म्हणू, फेजर डायग्राम्स. आता रोटेटिंग व्हेक्टर कोणते, तर अल्टरनेटिंग ईएमएफ आणि अल्टरनेटिंग करंट यांना कन्सिडर केलेला आहे रोटेटिंग व्हेक्टर. ओके, सो अल्टरनेटिंग ईएमएफ अँड अल्टरनेटिंग करंट is considered as rotating vector. म्हणजे आता जो काही अल्टरनेटिंग ईएमएफ आहे आणि जो काही अल्टरनेटिंग करंट जो आहे, तर यांनाच काय म्हटलंय, रोटेटिंग व्हेक्टर. सो दिस व्हेक्टर म्हणजे दिस व्हॅल्यूज रिप्रेझेंट क्वांटिटी व्हेराइंग सिनुसॉइडली विथ द टाइम, ते आपण बघणारच आहोत. ओके, सो दिस रोटेटिंग व्हेक्टर्स inclined with the horizontal by an angle that is omega t or omega t plus alpha. Okay, so third जो point है rotating vector inclined with horizontal axis by ओमेगा टी और ओमेगा टी प्लस अल्फा. तर ते फेजवरती डिपेंड असते की हे वेक्टर जे आहे ते हॉरिझॉन्टल ॲक्सिस सोबत कसे इन्क्लाइंड केलेले असतात. ओके, तर हे आपण डायग्रामॅटिकली पाहणार आहोत. आता रोटेटिंग व्हेक्टरची काही लेंथ असेल दॅट रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड ऑफ द व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. ओके, तर डायग्राममध्ये पाहू आपण. विचार असं तुम्हाला फेजर रोटेटिंग व्हेक्टर दॅट रिप्रेझेंट, रोटेटिंग व्हेक्टर म्हणजे काय, अल्टरनेटिंग ईएमएफ आणि अल्टरनेटिंग करंट. सो दॅट रिप्रेझेंट क्वांटिटी व्हेरिंग सायनुसॉइडली विथ द टाइम. तर त्याला आपण म्हणू फेजर आणि त्या डायग्रामला म्हणायचं फेजर डायग्राम. आता फेजर डायग्रामसाठी आपण फेजर डायग्राम ड्रॉ करू. ओके, तर फेजर डायग्राम, सो दॅट इज अ फेजर डायग्राम. ओके, तर एक रोटेटिंग व्हेक्टर कन्सिडर करू आपण. ओके, सो दिस इज अ हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि एक रोटेटिंग व्हेक्टर आहे अल्टरनेटिंग करंटचा. ओके, सो दिस इज अ
अल्टरनेटिंग समजा करंट आहे. ओके, दिस इज आय नॉट. ओके, अल्टरनेटिंग करंटची जी व्हॅल्यू आहे ती आहे आय नॉट. ही मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे अलॉंग वाय ॲक्सिस. समजा करंटच्या इक्वेशनमध्ये समजा साईन जर असेल तर साईन फंक्शनसाठी त्याचं जे प्रोजेक्शन आहे तर ते असते अलॉंग वाय ॲक्सिस. म्हणजे करंटची ही व्हॅल्यू रिप्रेझेंट करणार आय नॉट साईन ओमेगा टी. हॉरिझॉन्टल ॲक्सिस सोबत केलेला जो अँगल आहे तो असेल ओमेगा टी. ओके, नेक्स्ट समजा कोसाईन फंक्शन जर असेल करंटचं तर ते असते अलॉंग द एक्स ॲक्सिस. म्हणजे ही व्हॅल्यू असेल आय नॉट कॉस ओमेगा टी. Okay, so the cosine form is represented on the x-axis and the sine form is represented on a y-axis. Similarly, समजा इथं रोटेट होणारा वेक्टर समजा EMF चा जर असेल E नॉट असेल तर इथं असेल E नॉट साइन ओमेगा टी अलॉंग y-axis आणि अलॉंग x-axis असेल E नॉट cos ओमेगा टी. Okay, so the rotating vector which represent the quantity varying sinusoidally with the time. तर त्या वेक्टरला म्हणणार आपण फेजर. सो फेजर इज नथिंग बट द अल्टरनेटिंग EMF किंवा अल्टरनेटिंग करंट. तर त्याला ॲज अ वेक्टर कन्सिडर केलेला. ओके, नेक्स्ट इट्स मेक अन अँगल ओमेगा टी किंवा ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा असेल फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड व्होल्टेज. ओके, तर याच्यावरती डिपेंड असते. साईन फंक्शन असतील तर ते अलॉंग वाय ॲक्सिस रिप्रेझेंट केल्या जातात आणि कॉस फंक्शन असेल तर अलॉंग एक्स ॲक्सिस जे आहे ते रिप्रेझेंट केल्या जातात. ओके, तर याच्या समोरचा जो पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, सो थँक्यू.